माऊली मग कसा वाटला तुम्हाला वारीतला या रिंगण सोहळ्यातला शेवटचा रिंगण सोहळ्यातला अनुभव? पहिला अनुभव होता पण खूप छान वाटलं. एवढी लोकसंख्या बघितली आणि अचंबित झाल्यासारखं वाटलं. खरंच डोळ्यांचं पारणं भिडल्यासारखं झालं. कारण हा अथांग सागरासारखा उपसलेला भक्तिमय रसातली ही सगळी माणसं आपला घर दार प्रपंच सोडून फक्त वारीसाठी एक महिनाभर चालणारा, कारण थोड्या दिवसाचा अवधी राहिलेला आहे त्यांच्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी. विपुल माऊली कसं वाटतंय तुम्हाला? माऊली कसं वाटतंय हा वारीतला तुमचा शेवटचा रिंगण सोहळा पाहून? 2 शब्द विठुरायासाठी. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही कुठून आलात? लातूर. मग तुमचा आता घरी प्रपोई पंचायत कसा, घरी कोण आहे की नाही सध्या? सगळा अख्खा परिवार फक्त माऊलीचा, कारण माऊली पाठीशी तर सगळे काही गंभीर. तुम्ही पण मात्र तुम्हाला कसा वाटला तुमचा वारीतला कितवा अनुभव आहे? विप्रो मात्र पहिली गोष्ट हा हा आपला महाराष्ट्र बघायचं असेल तर वारीला या. महाराष्ट्र बघायचं वारीला आहे, कारण इथे प्रत्येक हा महाराष्ट्र इथं जिल्ह्यातील 36 जिल्ह्यातील लोक इथे येतात. जात पात धर्म काही नाही, फक्त एकच नामाचा जयघोष. बाबा कोणता? माऊली माऊली माऊली, एकच जयघोष. तुमचा कितवा वर्ष आहे वारीतला? पहिलेच आहे का? पण कसा वाटला पहिला अनुभव कसा वाटला? एक नंबर मग पुढल्या वर्षी तुम्ही याल? नक्की भेटू आपण वारीत. माऊली रामकृष्ण हरी.